अशी मस्त आपली कढी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम कढी प्यायला खूप छान लागते, किंवा भाताबरोबर खायला। तुम्ही वेट लॉससाठी सुद्धा या कढीचा उपयोग करू शकता, खूप छान लागते, करायला सुद्धा खूप सोपे आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला दह्याची कढी। तर त्यासाठी मी इथं 300 ग्रॅम एकदम असं ताजं घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे, फ्रेश असं घट्ट दही घेतलेलं आहे। इथं कढीपत्त्याचे 7 ते 8 पानं घेतलेले आहेत मी, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर घेतलेली आहे मी कापून थोडीशी, मीठ लागणार आहे आपल्याला, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा बेसन पीठ लागणार आहे आपल्याला, आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे। तर सुरुवातीला आता आपण हे दही थोडंसं रवीनं घुसळून घेऊया। एका बाउलमध्ये आपल्याला हे दही काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा बेसन पीठ, जास्त नाही घालायचं, जास्त जर घातलं तर कढी घट्ट होते। आता आपल्याला हे व्यवस्थित घुसळून घ्यायचं आहे रवीनं। दह्यातल्या यामधल्या गाठी ते सगळ्या अशा प्लेन करून घ्यायच्या आहेत आपल्याला। तुम्ही हे मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ शकता, एकदम प्लेन होतं मिक्सरमधून सुद्धा फिरवल्यानंतर। व्यवस्थित आपल्याला हे घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे दह्यामधल्या सगळ्या गाठी अशा मोडल्या जातात। असं प्लेन झालेलं आहे। तर आपल्याला आणखीन एखादा मिनिट हे दही मी घुसळून घेतलेला व्यवस्थित दही, यामधल्या सगळ्या गाठी फुटलेल्या आहेत दह्यामधल्या। तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे छोट्या ग्लासाने 1 ग्लास पाणी घालायचं आहे। लागलंच तर आपल्याला नंतर सुद्धा थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर सुद्धा आपण थोडंसं याला घुसळून घेऊया अशा प्रकारे। लसूण आपल्याला थोडासा जाडसर ठेचून घ्यायचा आहे, आणि मिरच्या सुद्धा थोड्याशा जाडसरच ठेचायच्या आहेत आपल्याला। पितृपक्ष चालू आहे, तुम्ही जर नैवेद्यासाठी कढी करत असाल तर तुम्ही लसूण खात नसाल, किंवा नैवेद्यासाठी तुम्ही लसणाची कढी वापरत नसाल तर लसूण स्किप करू शकता। तर लसूण आणि मिरची आपल्याला थोडंसं जाड वेगळं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे। मी इथे एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये घालायची आपल्याला मोहरी आपली तडतडलेली आहे। तर त्यामध्ये घालायचे आपल्याला जिरे, घातल्यानंतर आपण ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। त्यामध्ये लसूण थोडासा आपल्याला कलर बदलीपर्यंत फ्राय करायचा आहे, जास्त पण लाल नाही करायचा। त्यामध्ये घालायच्यात आपल्याला 2 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या, मिरच्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित लसणाबरोबर फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर घालायचा आपल्याला कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला फोडणीमध्ये। त्यानंतर घालायचं आपल्याला हिंग, हळद घालायची आपल्याला फोडणीमध्ये। व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला। व्यवस्थित फ्राय झालेला आहे, तर आता आपल्याला हे दह्याचं मिश्रण घालायचं आहे यामध्ये। आपले दह्याचं मिश्रण घट्टसर झालेलं आहे, तर यामध्ये आपल्याला आणखीन अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ तुम्ही कढी बनवू शकता।
एकूण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे 300 ग्रॅम दह्याला. तर व्यवस्थित असं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही झालेली. आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. एकसारखं याला ढवळत राहायचं आहे. 3 ते 4 मिनिट मी कढी शिजवून घेतलेली आहे. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता मीठ. चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला. उकळी यायच्या अगोदरच आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. कढी आपल्याला उकळू द्यायची नाही. उकळी यायच्या वेळेसच आपल्याला याला एकसारखं चमच्यानं हलवायचं आहे. याला रिकामं सोडायचं नाही उकळी यायच्या वेळेस, नाहीतरी फुटू शकते आपली कढी. त्यामुळे याला एकसारखं हलवायचं आहे. याला एकात आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. मीडियम गॅसवर मी 3 ते 4 मिनिट ही कढी शिजवून घेतलेली आहे. आता आपल्या कढीला उकळी येणार आहे. बाजूकडून सुद्धा अशी उकळल्यासारखी झालेली आहे. तर आपल्याला आता याला एकसारखं हलवत राहायचं आहे. 2 ते 3 मिनिट आपल्याला एक कढी उकळू द्यायची आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे. एकसारखं हलवत राहिलं तर आपली कढी फुटणार नाही आहे. मस्त आपली कढी उकळलेली आहे, तुम्ही बघू शकता. 2 ते 3 मिनिट हे उकळून घेतलेली आहे मी कढी. यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. फोडणीला सुद्धा आपण कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे आपल्याला कमीच घालायची आहे कोथिंबीर. व्यवस्थित आपली कढी तयार झालेली आहे. कलर सुद्धा मस्त आलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. एकसारखं याला आपल्याला हलवत राहायचं आहे. अशी मस्त कढी झालेली आहे आपली दह्याची. तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली दह्याची कढी तयार झालेली आहे. खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही गरम गरम पिऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता किंवा पोळीसुद्धा चुरून खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.